साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील। तर मॅच क्रमांक आता तुम्हाला दुसरी पाहायला मिळेल। तर बघा लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी ही सायकल असेल ती आता चालू झाली आहे। तर आपण सर्वांनी यावं आमच्या बरोबर टॉस बॉक्सच्या इथे खाली समोर आणि तिथे आपल्याला चिठ्ठ्या दिल्या जातील। त्यात आपलं नाव टाका, मोबाईल नंबर टाका आणि चिठ्ठी ड्रॉप बॉक्स मध्ये टाका। तर इथे सन्मान करूया मित्रांनो। एकच वादा आमचा शैलेश दादा यांचा इथे जाहीर सन्मान या ठिकाणी केला जाईल की मित्रांनो विद्यमान उपसरपंच आणि ज्यांची आत्ताच खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवड झाली ती नटराज क्रीडा मंडळ नावेचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली आणि मित्रांनो नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स। रोहन मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्टेजच्या खाली जा, इथे स्टेजवर गोंगाट होईल। रोहन जॉन्टी रोहन आपण लकी ड्रॉ तिथे खाली काढा, इथे स्टेजवर गोंधळ होईल। बघा कुपन वरती नाव लिहा आणि तो ड्रॉप बॉक्स मध्ये टाका, ही सूचना घ्या। चला मॅच ऑन करा, फलंदाज देखील आलेत। तर इथे आपण सन्मान करूया शैलेशभाई पाटील यांचा सन्मान की मित्रांनो आत्ताच त्यांची नटराज क्रीडा मंडळ पदी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तुम्ही पाहताय विद्यमान उपसरपंच तथा नेहल ऋत्वी स्ट्रायकरचे सर्व मनीष घरात नेहमी त्यांचे आपण कॅप्टन पाहतो, त्यांचा इथे शुभ सन्मान त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। या स्पर्धेच्या वतीने मायची उपदार शाल पुष्पगुच्छ एकच वादा आमचा शैलेश दादा यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने मित्रांनो हसतमुखत हा चेहरा तुम्ही सातत्याने पाहताय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी नवनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते रायगड जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस नवनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहतो। धन्यवाद। बघा जॉन्टी तुम्हाला मी आधीच सांगितलंय तिथे कॉमेडी हाऊस मध्ये गर्दी होण्यापेक्षा तुम्ही एक साईडला ड्रॉप बॉक्स घ्या, व्यासपीठावर फुकट हे होईल, त्यामुळे साईडला द्या। त्यांना सांगा लहान मुलांना इथे बाबा साईडला या। चला आपण मॅच कडे जाऊया। आपण लगेच सुरुवात करतो आपण मॅच क्रमांक 2 दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय। नील 11 नावाखाडी आणि प्रतीक 11 सुरुंगपाडा अशी लढत तुम्हाला बघायला मिळते। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय नील 11 नावाखाडी टीमनं। बॅटिंग साठी प्रतीक 11 सुरुंगपाडा। बघा लकी ड्रॉ वाल्यांना विनंती आहे तुमच्याकडे पेन नसेल ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, इथे आमचा एक माणूस बसलाय तिथे ड्रॉप बॉक्स घेऊन तिथे या तुम्ही, तो तिथे नाव टाकील तिथे तुम्ही टाका या। यस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय मैदानामधून। अतिरिक्त रन या चेंडूगणित जोडली जाईल। फार महत्त्वपूर्ण मॅच राहील। मागील सामन्यामध्ये खूप दमदार परफॉर्मन्स राहिला मोराबे टीमचा, त्यामध्ये मयूर म्हात्रे टीमला लीड करत असताना खरं तर ते मॅन ऑफ द मॅच देखील ठरले। का उत्तम फलंदाजी त्यांनी साकारली आणि सांगून दिलं की मैदान फलंदाजीसाठी ओळखलं जातं आणि फलंदाजांचा बोलबाला सातत्याने राहतं आणि ते राहिलं खरं तर पहिल्या इनिंगमध्ये। परत सेकंड इनिंगमध्ये जेवढे धावा टीमला बॅटिंग प्रॉपर होणं आवश्यक होती, खरं तर त्यांची सुरुवात मजबूत झाली नाही आणि तदनंतर त्याने मॅच देखील गमावली। बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत प्रीत म्हात्रे, थोडस ओव्हरपिच होता समोर डाऊन द ग्राउंड खेळ क्षेत्र खाली आणि पॉवर प्लेचं हिस्सा बेनिफिट असतं। वैभव पुन्हा एकदा आम्ही बघा लकी ड्रॉ वाल्यांना विनंती करतो की तुमच्याकडे पेन नसेल ना तर काय टेन्शन घेऊ नका, आमचा इथे माणूस बसला त्याच्याकडे पेन आहे, तुम्ही उगाच वरती गर्दी करू नका, तो तुम्हाला देईल टावर टाकून किंवा तुम्ही टाका। आणि बघा पुन्हा एकदा विनंती करतो ज्याला लकी ड्रॉची सायकल मिळेल जो उपस्थित असेल त्यालाच दिली जाईल, अन्यथा दुसरी कोणाला सायकल दिली जाणार नाही, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। रॉकस्टार त्यांना सांगा 2 तास आहे तुमच्याकडे, लगेच टाकू दे त्यांना, टाकू दे, जेवून खाऊन येतील बिचारे, काय टेन्शन नको घेऊ लावू। चला मॅच कडे आपण जाऊया लगेच। समोर डाऊन द ग्राउंड खेळत पंचाच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू आणि पंच आम्हाला सांगतायत आणखीन एक सुंदर चौकार। 2 बॉल 2 चौकार आलेत। पहिले षटक सुरू असताना मैदानामध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा संघाची सलामीवीर जोडी
आशिष मते आणि अतिश मते सुरुवातीचे पहिले 5 बॉल फेकले गेलेत आणि सर्व चेंडू आशिषनं आतापर्यंत खेळत आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 8 धावा आणि सांघिक 9. शेवटचा बॉल होता, पाडत सुरू केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत मिड विकेटचा, खूप चांगलं ट्राय त्यांनी केलं. लॉंग बाउंड्री लाईन आहे, दूरवरून थ्रो येईल, एक प्रॉपर थ्रोची आवश्यकता होती परंतु 2 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. थोडीशी रिस्की रन होती परंतु ती रन तिथे मिळाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये फेकलं गेलं आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ पोहोचलाय बिनबाद 11. मिनिटं आम्ही तुम्हाला दिले 4 ओव्हर फेकण्यासाठी. तर 4 मिनिटांमध्ये आय थिंक हे पहिलं षटक कंप्लीट केलं यस पंच. तर सर्व संघांना ही सूचना असेल की अगदी फेलेवर आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे. जंटे आपण 100 चिठ्ठ्या घेतल्यात. चला मॅचकडे आपण फोकस करणार आहोत, सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. रन फलकावर धावा आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचला एकंदरीत 11 या फलकावर. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आणि 25 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग तुमची समाप्त झाली पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्या. सेकंड ओव्हरला सुरुवात आपण करतो. सेकंड पॉवर प्ले. शुभम मोकल सलामीला आलेली जोडी अगदी सुरक्षित बघायला मिळतं. मागील मॅचमध्ये खूप चांगलं टार्गेट जवळपास 60च्या आसपास आणि ते टार्गेट सेव्ह केलं गेलं. पहिल्याच मॅचमध्ये रन डिफेन्स होताना आपण बघितल्या आणि सद्यस्थितीमध्ये ही लढत मैदानामध्ये लढली जात असताना शिवम सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉल हलक्या त्यानं फक्त पुश केला, बॉल सारा डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. 1 रन म्हणले, दुसरे साडे निघाले, दूरवरून थ्रो येईल, 2 धावा इझी याही बॉलवर पूर्ण झालेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शुभम मोकल 2च्या मदतीने धावसंख्येचं टोटल सध्या बदललंय. ऑन बोर्डवर तुम्हाला 13 रन सद्यस्थितीमध्ये बघायला मिळतं. महत्त्वपूर्ण मॅच प्राणपणानं खरं तर या सामन्यामध्ये लढावं लागेल दोन्ही टीमला. बघायचं लॉंग रन अप, हा फुलटॉस होता, ढकलला, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. दिशा दर्शक फटका डीप पॉइंटला, चौकार. धन्यवाद डीजी. चांगली फलंदाजी सध्या चौकाराने डील केली जाते. मैदानाची जी सीमारेषा निमुळती आहे, उतारत मैदान आहे आणि खूप चांगलं खरं तर क्रीडांगण आणि ते दमदार कामगिरी सध्या मैदानामध्ये अगदी फलंदाजीची बघायला मिळतं. जे आउटफील्ड फास्ट आहे त्याचा फायदा सध्या फलंदाज मैदानामध्ये उचलतात. स्पेशली आता अतिश मतेच्या बॅटमधून चौकार आपण बघितलाय. पाडल स्वीप करायचं तर थोडंसं फुटवर्क स्वतःला थोडं ट्रेस केलं, बॉलच्या पिचिंगपर्यंत जाण्याचा प्रयत्न अर्धवट राहिला. आलेला हा डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळतं. कमबॅक चौकाराचं प्रत्युत्तर. 2 पहिल्या रन अगदी पहिल्याच बॉलवर 2 रन आल्या, तदनंतर चौकार आला आणि हा आलेला डॉट बॉल देखील तुम्हाला बघायला मिळतं. आणि इथे गोलंदाजच्या मार्कवर शिवम मोकल 3 बॉलमध्ये 6 रन त्यांनी खर्च केलेत. पुन्हा एकदा तयार आट्यापुरतं विकेटनं लेट कट केल्या. फिल्डर आहेत गलीमध्ये प्रोटेक्शन देत असताना तत्पर होते, तयार होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. या खेळामध्ये तत्परता, तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड याला फार महत्त्व दिलं जातं आणि ती तत्परता सध्या फिल्डिंग डिपार्टमेंटमधून दाखवत असताना टीम नावेनं ज्या फिल्डिंगमधून चुका केल्या होत्या ना त्यांना नडल्या. खरं तर त्यांना मॅचमध्ये भरपूर एक्स्ट्रा रन सिंगल डबलमध्ये कन्वर्ट होत होते. काही झेल सुटले गेले, एक चौकार देखील आला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा मिड ऑफमध्ये. बघा जिथे क्षेत्र आहे तिथे बॉल चाललेत. याला गोलंदाजीचं मिरिट म्हणतात, गोलंदाजीचं कंट्रोल म्हणतात आणि ती कंट्रोलमध्ये गोलंदाजी सध्या करतायत शिवम मोकल. शेवटचा बॉल आहे,
लगातार 3 डॉट बॉल आले, त्यामुळे जे चौकार आलं होतं त्याचं महत्त्व कमी करण्याचं काम केलंय या 3 डॉट बॉल मध्ये. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू फेकला जाणार आहे. ग्रीप चेंज केली, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉल चालला कॅप मधून थर्ड मॅनला. शेवट गोड झाला आलाय चौकार. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय. तुम्हाला ऑन स्क्रीन वर देखील लगेच स्कोरबोर्ड बघायला मिळेल, कारण मुख्य व्यासपीठावर तुम्हाला भरपूर मोठी स्क्रीन या स्पर्धेचे अनेक रिप्लाय. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपवायचे आहेत. तर वैभव बघा लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या या ठिकाणी आहेत. जर कोणाला चिठ्ठी मिळाली नसेल तर त्यांनी आमच्या व्यासपीठासमोर यावर कॉमेंट्री बॉक्स नाही किंवा टॉस बॉक्स आहे तिथे आपण या, तिथे आपल्याला लकी ड्रॉची चिठ्ठी दिली जाईल. आमचा एक माणूस तिथे बसलाय, चिठ्ठी भरा आणि त्यात टाका आणि शेवटपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत तो लकी ड्रॉ असेल आणि जो उपस्थित असेल 12 वाजता लकी ड्रॉ ओपन केला जाईल. जो उपस्थित असेल त्यालाच दिली जाईल, जो नसेल तर मग दुसरा ड्रॉ लगेच पुन्हा एकदा चिठ्ठी ओपन केली जाईल. चला, नशीब अवलंबण्याची चांगली संधी, नशीब वापरून बघा. आणि ती सुवर्ण संधी खरं तर सगळ्या प्रेक्षकांना दिली. फक्त त्यामध्ये आमची ऑर्गनायझर कमिटी नसेल, संपूर्ण प्रेक्षक, खेळाडू, खास करून टी शर्ट्स वाले. यस, डेफिनेटली. चला, मैदानामध्ये आपण जाणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 11 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 10 रन येताना बघितलेत आणि धावसंख्येचं एकंदरीत टोटल 2 ओव्हर नंतर 21-21 या आकड्यापर्यंत बिनबाद चांगली सुरुवात प्रतीक 11 सुरुंगपाडाकडून. थर्ड ओव्हरला सुरुवात होते आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा गोलंदाज राज म्हात्रे. स्विच इट केला, रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल राहील हा फटका आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. वेलकम फॉर स्वागत केले. चौकाराने फलंदाज आहेत मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक आशिष मते. चांगली भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये सध्या जमली आहे. उत्तम कामगिरी. स्लोअर वन, थोडंसं हवेमध्ये टॉस केलं, बॉलला गती काढून घेतली होती, कमी गतीचा स्लोअर वन. चेंज ऑफ स्पेस अगदी बघायला मिळाला. हे महत्त्वाचं असं, गोलंदाजी करत असताना तुमच्यामध्ये व्हेरिएशन्स जेवढे असतील तेवढा वेळी तुम्ही फलंदाजाला अडचणीमध्ये आणू शकता आणि ते व्हेरिएशन्स दाखवले. खरं तर मागील बॉलवर धावसंख्येचं एकंदरीत टोटल संघाची धावसंख्या अगदी थांबली आहे. 25 नंतर हा फटका बॅटच्या बॉटम एंडवर चेंडू लागला, टो एंडवर करत आला चेंडू लागलाय. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू लवकर निघाला आणि बघा संधीचं सोनं करत असताना दोन्ही खेळाडू जिथे सिंगल अपेक्षित होती तिथे डबल आली. 2 रन याही चेंडू गणित अगदी जोडले जात असताना थर्ड ओव्हर सुरू आहे. आता आम्हाला आमच्यासोबत जॉइंटी जोडले गेले होते, त्याने आम्हाला सांगितलं की प्रत्येक टीमला टायमिंग मॅनेजमेंट तुम्ही करा, वेळेच्या नियोजनावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. जेवढे वेळेचं नियोजन तुम्ही कराल तेवढे लवकर स्पर्धा आपली कंप्लीट होईल, कारण आज उद्घाटन, उद्या वेळेवर स्पर्धा ठीक 6:30 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर यायचं आहे. समोर खेळा अगदी बॉटम एंडचा चांगला वापर केला, ढकलल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरमध्ये कव्हर ड्राईव्ह, 1 रन मिळेल. जेव्हा जेव्हा स्लॉटमध्ये चेंडू आले तेव्हा तेव्हा अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलेत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली नाही तेव्हा तेव्हा बॉलला ढकलत, तेव्हा तेव्हा सिंगल डबलने कार्य निरंतर सुरू ठेवलं आहे. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल का होईना ते प्राधान्य दिलं गेलंय. राज म्हात्रेनं सुरुवात झाली होती या ओव्हरची चौकारानं आणि त्याचं रूपांतर अगदी त्याचं परिवर्तन गोलंदाजीमध्ये बघायला मिळालंय. आणखीन एक चांगला बॉल डाऊन द ग्राउंड, इनफिल्डच्या वरून बॉल झाला डीपमध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, नटराज चषक, चौकार. आणखीन एक चौकार आले. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर 32-32. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल फेकला जाईल. उत्तम फलंदाजी सध्या साकारली.
अगदी आशिष मते आणि आतिश मते ही जोडी मैदान गाजवत असताना चांगली पार्टनरशिप भागीदारी. पुन्हा एकदा रिवर्स, काय फटका आहे, अगदी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नटराज षटकार. आपल्याला लावून घ्यायचे. पाणी हवं असेल तर तुम्ही अगोदरच एक बॉलच्या अगोदर तुम्हाला पंचांना सांगत जा, म्हणजे रेडी राहू आम्ही. चला 12वे खेळाडू लगेचच मैदानामध्ये पाण्याची पूर्तता तुम्हाला करायची. तीन ओव्हर संपलेत. यानंतर 2 विजेत्या संघांमध्ये लढत होईल. बघा प्रत्येक जण आपलं नशीब आजमावतंय तिथे. लकी ड्रॉ अगदी विनामूल्य एका भाग्यवान अगदी प्रेक्षकांना ती स्पोर्ट्स सायकल मिळेल. ड्रिंक्स ब्रेकच्या माध्यमातून एक थोडंसं शॉर्टेज टीम मीटिंग यावर येणाऱ्या अंतिम 2 ओव्हरमध्ये कशी कामगिरी झाली पाहिजे. हे 2 खेळाडू अगदी आपण बघितले तर चांगली पार्टनरशिप त्या दोघांमध्ये. आमच्या स्क्रीनवर सगळं चित्र तुम्हाला बघायला मिळते. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट टीम, नटराज क्रीडा मंडळ आणि संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटी काय केलं पाहिजे, काय बदल घडवले पाहिजेत, कुठे कोणत्या गोष्टीची कमतरता भासते का, याची नितांत अभ्यास करून या स्पर्धेचं मॅनेजमेंट. वैभव आपण पाहू शकाल संतोष भोईर, शैलेश पाटील, वैभव ठाकूर, नियाज काजी, दिनेश पाटील, दिनेश बाबा बॉडी बिल्डर आणि हेमंत म्हात्रे आणि आमचा चलता फिरता कम्प्युटर सचिव आहेत. सर्व इतपूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असतात. सचिन पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आमचे सचिव म्हटल्यानंतर मुनीमजी दमदार या ठिकाणी कामगिरी करत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण इतपूत माहिती आम्हाला करताना दिली, प्रत्येकाची प्रॉपर नावं लिहून दिली, म्हणजे चलता फिरता कम्प्युटर आहे तो आमच्या नटराज क्रिकेट संघाचा. त्यांचं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपला आणि 38 धावा ऑन बोर्डवर लागलेत. प्लस पॉईंट सध्या प्रत्येक 11 सुरुंग पाडायचं आहे. त्यांनी एकही खेळाडू आतापर्यंत गमावला नाही. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आक्रमक ते करतील यात मात्र आता शंका राहिलेली नाही आहे, कारण विकेटचं कोणतं दडपण सध्या त्यांच्यावर बघायला मिळालं नाही आहे. आणि 18 बॉलमध्ये 38 रन आले. त्यामुळे गोलंदाजी आता कशी होईल, किती इकॉनॉमी गोलंदाज राहतील का विकेट टेकर बनतील, की फलंदाजी अशीच आक्रमक पुढे राहील, यांची उत्तरं हे 12 बॉल आपल्याला देतील. दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये अस्तित्वासाठी लढतायत. ड्राईव्ह केला बॉलला, पहिल्याच बॉलवर इनफिल्डच्या वरून कव्हर ड्राईव्ह दाखवला. फिल्डर आहेत मागे. 1 रन मिळालेल्या बॉलवर चांगली पकड आणि चांगला थ्रो. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. हे 2 खेळाडूंमध्ये भागीदारीचं सगळ्यात प्लस पॉईंट राहिले. त्यांनी डॉट बॉल फार कमी खेळत, सिंगल डबल भरपूर केलेत. स्लॉटमध्ये आलेत तेव्हा चौकार दाखवलेत. 1 षटकार या इनिंगमध्ये बघायला मिळालेत. षटकारांचं पर्सेंटेज थोडं कमी आहे खरं तर, परंतु चौकारांचं पर्सेंटेज फार भरपूर अगदी बघायला मिळालं आहे. जनित ठाकूर जे गोलंदाजी करतायत 4थ्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आले. बॉल तयार, ताकद झोकून दिले. बॉल सारा डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू आहेत. पहिल्या अटॅकमध्ये बॉल सुटलाय, परंतु बॅकअप, कारण या खेळामध्ये बॅकअप महत्त्वाचं भरपूर असतं. फिल्डिंग ॲज अ फिल्डर म्हणून बघा तिथे 2 खेळाडू अगदी चांगलं तालमेल त्यामध्ये तिथे बघायला मिळालं आणि असं महत्त्वाचं असतं. कोणतीच गोष्ट तुम्ही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये मोठ्यात मोठा स्कोर सहज चेस होतं, परंतु लो स्कोर देखील आम्ही डिफेन्स आम्ही होताना बघितलंय. त्यामुळे क्रिकेटचा खेळ तुम्ही गांभीर्याने घेतला पाहिजे. तर युनिस भाई मचाडो आपण देखील यावं. आपले सर्व साथी सहकारी आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 3 सायकल, 2 लकी ड्रॉ, 1 क्षेत्रासाठी देण्यात आले. त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे जयेंद्र ठाकूर साहेब यांचंही आगमन झालंय आणि त्यांचंही दमदार स्वागत इथे केलं षटकारानं. 6 धावा. या नटराज नावा संघाची आहे कार्य. खूप चांगला षटकार खरं तर बघायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला लगेच दाखवलं जातं कसं कनेक्शन होतं, फुटवर्क किती चांगलं होतं. आणि असं महत्त्वाचं असतं ना, तुम्ही फ्रंट फूट, बॅक फूट, डान्सिंग डाऊन द विकेट या गोष्टीचा वापर केला पाहिजे. स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप हे महत्त्वाचं असतं.
या खेळामध्ये सगळे फटके असतात विविध प्रकारचे आणि पुन्हा एकदा विषयमध्ये बॉटम एंडचा चांगला वापर केला. फिल्डरने प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. भूषण भोईर बॅट्स अर्धशतक, सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय. ऑन बोर्ड वर 51 धावा आणि ते देखील बिनबाद. हे टॅग घेऊन त्यामुळे 51 धाव्यांची अर्धशतकीय भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये सगळ्यात मोठी पार्टनरशिप आतापर्यंतची. त्या दुसऱ्या मॅच मध्ये शॉट अँड पुल, बॉल फार वेल हवेमध्ये तरंगतोय, उंची तर फार लांबी कमी राहिली आणि फिल्डर शिवम मोकल डाऊन द बॉल. पहिली विकेट, फलंदाज झेलबाद. मध्ये जे बाद झाले 12 बॉल मध्ये 32 रन त्यांनी केल्या. 266 चा स्ट्राईक रेट, 2 षटकार आणि 4 चौकार त्यांनी दाखवले. यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही ही फलंदाजी. जर तुम्हाला आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. गुड स्टार्ट, खूप चांगली सुरुवात करून दिली. परंतु यानंतर जेव्हा चेसिंग साठी मैदानामध्ये अगदी आपण बघितलं तर नील 11 नावाखाली संघ उतरेन तेव्हा फलंदाजांना देखील आता तयारी सुरू करावी लागेल. कारण मागील मॅचचा अनुभव आपण घेतला तर मागील मॅचमध्ये सुरुवात नावा टीमनं थोडीशी खराब केली आणि तदनंतर मध्यांतरमध्ये संघ ढासळला, विकेट लवकर गमावले आणि परिणाम मॅच त्यांच्या हातातून निसटली. 60 धावांचा आव्हान चेस झाला नाही या मॅचमध्ये बघायचं आहे. जनित ठाकूरला विकेट मिळाली आहे. रनवेमध्ये थोडंसं अडथळापणचा डेड बॉलचा इशारा करत असताना या खरं तर चौथ्या षटकाचा अंतिम बॉल फेकला जाणार आहे. जनित ठाकूरचं हे षटक 5 बॉलमध्ये त्याने 13 रन खर्च केलेत, 1 विकेट आतापर्यंत त्याची नावी राहिली. हा शेवट गोड कोण करेल, गोलंदाज की फलंदाज? ओ वेग, स्पीड जनरेट केला, खांद्यामध्ये ताकद जेवढी होती तेवढी झोकून दिली आणि उत्तम टप्प्यावर हा बॉल रिलीज केला आला. हा डॉट बॉल आणि पाता पाता 4 षटकं संपली. बॅटिंग करणारा अगदी आपण बघू शकता प्रतीक 11 सुरुंगपाडा जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हर नंतर 51, 1 खेळाडू बाद. इथे ओपन आहे. ज्यांना ज्यांना चिठ्ठ्या लकी ड्रॉच्या मिळाल्या नसतील त्यांनी लगेचच कलेक्टिंग करा. आमच्या टॉस बॉक्स समोर त्या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन आहे. 12 वाजता बरोबर बंद केला जाईल. 12ला 5 मिनिटं असताना बंद केला जाईल. 12 वाजता बरोबर ड्रॉ ओपन केला जाईल. बघा, जे कमिटी मेंबर्स आमचे टी शर्ट्स घालून आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ नसेल ही माहिती आम्हाला दिली कमिटीने. टी शर्ट्सचा फक्त टी शर्ट्सवाल्यांना नाही, बाकी सर्वांना धन्यवाद. थँक्यू. 4 ओव्हर नंतर 51. अगदी बघितलं आपण 1 खेळाडू गमावला गेलाय. चांगली बॅटिंग खरं तर अगदी बघितलं अतिशमती. 32वा वैयक्तिक. पहिलाच बॉल हुक करायचं होतं, चांगली फिल्डिंग प्रोटेक्शन देत असताना 1 रन बनले. पहिली धाव कमी गतीने घेतली आणि दुसरी धावेसाठी वेळ आता उर्वरित नाही आहे. ओ इथे काय घडलं, थोडंसं फनी क्रिकेट. खरं तर दुसरी रन अगदी अशक्य होती आणि बॉल अगदी थ्रो झाला. विकेट किपर यशांच्या फार पाठीमागे गेला होता. बॉल थोडंसं टर्न झाला आणि परिणाम लगेच दुसरी कंप्लीट जीवनदान मिळालं असंच मी म्हणेन. कारण अर्ध्या स्क्रीचवर जाऊन अशा अपेक्षा सोडल्या होत्या खेळाडूनं. त्याला वाटलं होतं की मी रन आउट होईन आणि परिणाम हा त्याला संधी मिळते. 2 रन आले मागील बॉलवर 53 रन्स. 53 आतापर्यंत लागलेत बोर्डवर. शेवटचे 5 बॉल पहिल्या सत्रातील बाकी आहेत. ओ फटका चांगला आहे फिल्डर आणि अगदी 2 खेळाडूंच्या मधून हा तेज तरा राहिलेला दमदार चौकार. मते
अगदी आपण बघितलं ज्यानं 13 बॉलमध्ये 24 धावांचं दमदार इनिंग साकारल्याने जाता जाता शेवट देखील चांगला गोड करू इच्छितोय. मागील बॉलवर चौकार आलाय. इथे बाउन्सर अटेम्प्ट केला, आपली ताकद झोकून दिली. प्रत्येक गोलंदाजाकडे एक आपला स्पेशल बॉल असतो, तो वापरला. खरं तर थोडीशी शॉर्ट लेन अवे फ्रॉम द बॉडी आणि त्यामध्ये थोडीशी ताकद झोकून दिली, थोडासा वेगवान केला आणि आलेला हा डॉट बॉल. वैभव, तुम्ही पाहू शकाल आमचे कमिटीचे सर्व सभासद, जसे KGF रॉकी भाई मध्ये सर्व आपण दमदार बॉडी बिल्डर पाहतो, तसे सर्व आमचे कमिटीचे सर्व मेंबर फोटो सेशन करत असताना नटराज 11 नावसंघाची सर्व पदाधिकारी फोटो सेशनमध्ये अगदी सफेद कुर्त्यामध्ये दमदार रुबाबदार या ठिकाणी त्यांचं योगदान, त्यांचा हा फोटो सेशन. किती प्रफुल्लित चेहरे आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज अगदी बघायला मिळतं, आनंद बघायला मिळतं. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करणार होते, ते थोडंसं अपील जरूर झालं, परंतु पंच आम्हाला सांगते यास बॅट कट एज लागली आणि तदनंतर या रन मिळत आहेत. या बॉलवर 2 अशा रीतीनं अगदी बघितलं ते या 2च्या मध्ये तिनं सांगितलं टोटल एकंदरीत धावांचं 59 पर्यंत. अंपायर्स रनआउट चेक करायचे, चेक केलं जाईल. DRSचा वापर, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, प्रत्येक टीमला आपण DRS दिलेत. प्रत्येक इनिंगमध्ये 1-1 त्या DRSचा तुम्ही वापर करू शकता बीमर किंवा रनआउटसाठी. ऑन स्क्रीन थर्ड अंपायर आमचे जॉईंट आहेत, तिन्ही पंचांचं चांगलं योगदान तुम्हाला बघायला मिळतं. संदीप पाटील, सुदेश आणि राजेंद्र खैरत या पंचांना आपण बघतो. इट्स अ नॉट आउट, सुरक्षित राहील हा खेळाडू. नॉट आउट कॉल आले थर्ड अंपायर कडून. 2 रन ग्राह्य धरले जातील या बॉलवर. अंतिमचे 2 बॉल आता उर्वरित बाकी आहेत. 3 टू व्हीलर बाईक अगदी तुम्ही बघता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. त्यानंतर 7 रात्रीमध्ये 7 लक्की प्रेक्षकांना 7 स्पोर्ट्स सायकल तिथे देण्यात येतील. चांगली संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये बघतो. सज्ज होत असताना प्रीत म्हात्रे चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. 4 बॉलमध्ये त्यांनी फक्त 8 रन खर्च केलेत. सध्या तरी तो इकॉनॉमी राहिला, परंतु शेवट गोड कोण करेल हे तेवढंच महत्वाचं, कारण 59 पर्यंत मोजल मारले टीमनं. बाउन्सर अटेम्प्ट केला, टॅपिंग क्रिकेट टॅप केला बॉलला. पाठीमागे फिल्डर आहेत, मिड ऑन मध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑनचा खेळाडू जवळपास मिड ऑन मध्ये आला आणि इथे थोडंसं बॉल उचलण्यासाठी थोडीशी घाई गडबड. 2 रन इथे, परंतु या 2 रन होणं तेवढं शक्य होतं, कारण फार दूरवरून बाउंड्री लाईन वरून अगदी लॉंग ऑन पासून मिड ऑन पर्यंत यायचं होतं. हा मोठा पल्ला पार पाडायचा होता, तोपर्यंत 2 रन इझी पूर्ण झालेत. धावसंख्या झालेत 61. उच्चांक मोडला. मागील मॅचमध्ये 59 आले होते पहिल्या सत्रामध्ये, तर आता सध्या 61 आलेत. अगदी आम्ही बॅटिंग देखील पाहिली होती. नील 11 नावाखाली स्वतःच्या होम ग्राउंडवर रामबक चषकामध्ये काय दमदार परफॉर्मन्स तिथे या टीमने दिला होता अंतिम क्षणापर्यंत. आणि त्यानंतर मैदान त्यांचं लकी मैदान आहे. स्विच इट केलं इथे अगदी बघितलं आणि यास 1 रन इथे पूर्ण होते. दुसऱ्यासाठी खेळाडू जडून निघाले, परंतु सिंगलवर संतुष्ट राहावं लागेल. पाहता पाहता पहिलं सत्र, पहिला डाव हा रणांगणामध्ये संपला. पंच सांगते लेग्स बायच्या स्वरूपाने रन आली. पहिल्याच सत्रामध्ये बॅटिंग करणारा प्रतीक 11 सुरुंगपाडा 30 चेंडूचा त्यांनी सामना केला. रन केला त्यांनी 62, 62. फक्त एकच गडी त्यांनी गमावला आणि 63 धावांचं आव्हान आहे नील 11 नावाकाडी या संघासमोर. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. गोल्डन 11 नावा संघाचे माजी अध्यक्ष जयेंद्र ठाकूर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी एकच वादा आमचा शैलेश दादा, विद्यमान उपसरपंच आणि विद्यमान अध्यक्ष नटराज क्रीडा मंडळ आणि रित्विन एअर स्ट्रायकर्स 11 संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्या शुभ हस्ते जयेंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. एकेकालचे दिग्गज फलंदाज बनून ज्यांची ओळख, जयेंद्र ठाकूर यांचा सन्मान. धन्यवाद. याच्यानंतरची मॅच असेल बघा विनर्स वर्सेस विनर्स, म्हणजे यातून जो संघ विजेता होईल तो खेळेल थेट मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाविरुद्ध आणि रोहन जॉन्टी मॅच असेल 4 ओव्हरची. याच्यानंतरची गोल्डन स्पोर्ट्स नावा, तिथे तुम्ही जो त्यांचा पॅव्हिलियन पाहताय तिथे अक्षय ठाकूर यांचा वज्री मुंडी पाया, तिथे त्यांचा देखील स्टॉल लागलाय, तिथे देखील आपण व्हिजिट द्या. त्याच्यानंतर संदीप म्हात्रे साहेबांचा देखील तिथे स्टॉल लागलाय, त्यांना व्हिजिट द्या. आणि ते यंग 11च्या इथे लगेच लागलाय. संदीप म्हात्रे यांच्याकडे तुम्हाला बोंबल्या, मांदेली, जवला, त्याच्यानंतर यंग 11च्या इथे स्टॉल लागलाय, तिथे देखील तुम्हाला पाया, लेग पीस
चायनीज आयटम सगळा मिळेल त्या ठिकाणी. स्टार तिथे स्टारच्या स्टार पॅव्हलियनचे तिथे संदीप शेठ मात्रे यांचा देखील स्टॉलला तिथे देखील व्हिजिट द्या. धन्यवाद. ओव्हर टू डीजे. हॅलो. तर नावागावचे ग्राम सुधारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गजानन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की या व्यासपीठावरती सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती सन्माननीय गजानन म्हात्रे साहेब नावा ग्राम सुधारक मंडळाचे अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपलं नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. युनिसबाई मचाडो आपलं सहर्ष स्वागत. दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख. तर सागर शेठ ठाकूर नील एंटरप्राइजेस माजी उपसरपंच नावेकाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक यांचे छोटे बंधू रोशन शेठ ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी रोशन शेठ ठाकूर साहेब नावेकाडी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. साहेब तुमची जागा आमच्या मंचावरती आहे. आपणास विनंती असेल आपण यावं. चला फलंदाज पाठवा. नावाकडे संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फलंदाज तुम्ही त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. तर आमच्या या ठिकाणी सूरजबाई यांचं आगमन झालंय. नवतरुण अँडीबाई आपलंही सहर्ष स्वागत करतो. नवतरुण मित्रमंडळाचे सर्वा अँडीबाई आपलं सहर्ष स्वागत. सूरजबाई आपलं सहर्ष. रामबाग चर्चमध्ये ज्यांचं दमदार योगदान आम्ही पाहिलं. बघा आज ज्यांचा वाढदिवस आहे आयुषबाई ठाकूर यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवस आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. प्रथम मित्र आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून सत्कार्य घडव हेच तुला सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं आमच्या समालोचक डिपार्टमेंट आणि नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि जर इथून नील 11 नावेकाडी संघानं जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक बड्डे बॉय आयुष ठाकूर यांच्या वतीनं. तर इथे तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी पाहताय ते नावे ग्राम सुधारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा आपण हिरल इंजिनियर कंस्ट्रक्शनचे सर्व आणि क्रिकेटसाठी काही पण म्हणणारे की सर्वात जास्त क्रिकेटसाठी ज्यांचं दमदार आम्ही योगदान पाहतो. कुठलाही राजकारण न करता प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणारे हे दमदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. ते हिरल इंजिनिअरिंगचे सर्व गजानन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो. साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी नील 11 नावेकाडी संघाने केलाय दमदार स्वागत. चौकार. सुमधुर संगीत देखील आपण येस या ठिकाणी आपण पाहू शकाल आजच्या आमचे प्रमुख अतिथी हिरल इंजिनिअरिंगचे सर्व की मित्रांनो आपण पाहतोय क्रिकेटमध्ये ज्यांचं दमदार योगदान गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या साहेबांचं नेहमीच मोलाचं सहकार्य आम्हाला पाहायला मिळतो. आणि आज त्यांच्या या व्यासपीठावरती आपण शुभागमन 2 वेळा ग्राम सुधारक मंडळ होण्याची त्यांना संधी मिळाली. प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व आणि आज मात्र त्यांचा इथे हा आगमन आपण या व्यासपीठावरती पाहतो. गजानन म्हात्रे साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं नटराज क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज प्रीत म्हात्रेने. स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीम नील 11
नावाखाडी या टीमचं. अतिथचा हा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलं. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मिळालं. तर कातापिता ग्रुपचे अध्यक्ष विलासभाई उर्फ बाबेबाई यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती महेंद्र भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत प्रतीक भोईर साहेब यांना विनंती असेल. आणि कातापिता ग्रुपच्या सर्व सदस्यांचं आम्ही सहर्ष स्वागत, मग त्याच्या शंभर ग्रुप असेल सर्व ग्रुपचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर रणनीती बदलली. गोलंदाज अतिश मतेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिलं असेल ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून टीम नील 11 नावाखाडी या टीमच्या माध्यमातून प्रीत मात्रे ने पहिल्या बॉलवर चौकार लगावला. दुसरा बॉल पेस करत असताना फटका फसला आणि तो मात्र बाद होताना पाहायला मिळाला. 63 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवातीला टॉस झाला. टॉस जिंकला नील 11 नावाखाडी या टीमने. टीम कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पहिल्या सत्रामध्ये टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमच्या माध्यमातून 62 धावा कंप्लीट केल्याने 63 रनचं टार्गेट सेट केलं प्रतिस्पर्धी नील 11 नावाखाडी या टीम समोर. 4 रन झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट. अतिश मात्र खऱ्या अर्थाने अतिशय चांगली गोलंदाजी करतोय टीम सुमधुर संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टर डीजे नितीन रसायनी यांच्या माध्यमातून सलग 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत अतिश मतेने. परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक तमाम मायबाप क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आज नटराज चषक 2025 या पर्वातील पहिली रात्र आणि या सेकंड मॅचमधील हे दुसरं युद्ध आणि ऑन हॅट्रिकवर आहे. गोलंदाज अतिश मते चांगला झेल पकडला आशिष मतेने. दुसरा फलंदाज देखील गमावला नील 11 नावाखाडी या टीमने. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल, फलंदाजाची मोमेंट रीड केली गोलंदाज अतिशने आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सर्वेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. 63 रनचं लक्ष, प्रति षटकामध्ये 12.6ची सरासरी गाठावी लागेल. सरासरीचं क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, परंतु त्यासाठी आक्रमकता देखील साकारावी लागेल. वेग पहा, वेग भरपूर होता, परंतु त्यानंतर जर आपण पाहिले ना तर जसा टप्पा पडला थोडीशी उसी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, वन बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते अतिश मतेला. आज या स्पर्धेतील पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये मायबाप प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं. अतिथचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 1 रनने धावफलक पुढे सरसावलाय. एका षटकाचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर एक चांगलं पुनरागमन करून दिलं अतिश मतेने टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नील 11 नावाखाडी या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. ते म्हणजे 1-2 गडी बाद 5 रन.
ग्रुपचं हे संगीत आपण ऐकलात. संपूर्ण खाता पिता ग्रुप, शंभो ग्रुप, लकी ग्रुप, टाकी ग्रुप, रॉयल ग्रुप, एन्जॉय ग्रुप, वॉरियर ग्रुप, गावदेवी मच्छीमार संघटना ग्रुप, जय हनुमान ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे किंगफिशर ग्रुप, या सर्व ग्रुपचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर प्रदीप हरिश्चंद्र म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. प्रदीपजी हरिश्चंद्र म्हात्रे साहेब, प्रदीपजी हरिश्चंद्र भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं. प्रदीप भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं. आपलं सहर्ष स्वागत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या 2 गडी बाद 5 रन. टीम नील 11 नावाखाडी हा संघ षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केलाय अलंकार तांडेलने आणि झेल पकडलाय ओमकार तांडेलने. तिसरा धक्का टीम नील 11 नावाखाडी या टीमला. समीकरण बदलले. 23 बॉलमध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 58 धावा. लक्ष थोडंसं दूरवर आहे. नवीन फलंदाज जतीन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. सलामीवीर फलंदाज चेतन ठाकूर अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहे. अलंकारचा हा बॉल भिरकावून दिलाय. चेतन ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा चैतन्यशाली फटका. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम नील 11 नावाखाडी या टीमला, तो फटका आलाय. चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. जसा टप्पा पडला त्यानंतर स्टान्स बदलले. अक्रॉस थोडासा लाईन झाला फलंदाज चेतन आणि एक चांगला दमदार स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 9 रनवर 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत टीम नील 11 नावाखाडी या टीमने. फटका चांगला आहे. काय स्ट्रोक खेळलाय. लॉंग अँड हाय आउट ऑफ द पार्क. नटराज षटकार. दर्जाचा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि त्यानंतर हा हिट, ज्या हिटने फलंदाज जतीन ठाकूरला मात्र खऱ्या अर्थाने सुपर हिट केलंय. 10 रनवर आतापर्यंत तो खेळतोय. टोटल टीमची धावसंख्या 15. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. 20 बॉलमध्ये अजूनही 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. एखाद्या युद्धामध्ये ज्या प्रकारे AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून वेगाने गोळ्या स्वार होतात, सध्याच्या घडीला तशाच वेगाने 47 धावा पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 20 बॉलमध्ये. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे गोलंदाज अलंकार तांडेलमध्ये. ज्या प्रकारे नावामध्ये सोनं आहे, परंतु आता पर्यंत तशीच गोलंदाजी राहिली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला फलंदाज चेतन ठाकूरचा. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नील 11 नावाखाडी या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत, त्या म्हणजे 3 गडी बाद 16 रन. लक्ष थोडंसं दूर आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 18 बॉलमध्ये 47 रनची गरज. 15.67चा रन रेट प्रति षटकामध्ये. 18 बॉल 47 रन. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले.
गोलंदाज आतिश मते ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. अवघ्या 5 धावा त्याने खर्च केला. एक चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला होता, परंतु 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी बाद केले. प्रतिस्पर्धी टीम नील 11 नावाखाली या टीमचे 18 बॉलमध्ये 47 रन पूर्ण करायचे आहेत. बॅटच्या स्लाइडचा वेध या क्षणाला अप्रतिम दर्जाचा झेल विकेट कीपर आशिष मतेच्या माध्यमातून टिपलाय. छोटा बंधुराज आतिश मतेचा आशिष मते आणि विकेट क्रमांक 4 स्कोरबोर्डवर 16 रनवर 4 बाद. 4 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावले जात आहेत. पूर्णपणे दबाव वाढलाय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणे ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते आणि एक तशीच भूमिका साकारावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल चेतन ठाकूर, परंतु आतापर्यंत 2 बॉल पेस केलेत. चेतन ठाकूरने नवीन फलंदाज राहुल कडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नटराज चषक 2025 आज या स्पर्धेतील पहिली रात्र. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक, भरपूर पारितोषिक असणारी स्पर्धा प्रेक्षकांसाठी देखील खऱ्या अर्थाने एक लकी ड्रॉ. राहुलसाठी हा बॉल डॉट बॉल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना आपण पाहतोय क्षमता भरपूर लावतो हा बॉल रिलीज करताना गोलंदाज आतिश वेगासाठी. कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं प्रात्यक्षिक साकारताना त्यावेळेस खऱ्या अर्थाने भरपूर क्षमता तुम्हाला साकारावी लागते. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिले. यस, इट इज अ वाईट. अशा धावा रोखाव्या लागतील. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 17 रन 4 गडी बाद 17 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. षटकार चौकारांपासून सध्याच्या घडीला वंचित आहे. याच फटक्याची प्रतीक्षा लागली टीम नील 11 नावाखाली या टीमला. राहुलसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल फक्त पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमकता, परंतु सध्याच्या घडीला आक्रमकता ही साकारावी लागेल फलंदाजाला. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. 1 सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल बॅकअपसाठी फिल्डर धावला होता. चांगलं बॅकअप मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाचं स्पेल आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 10 बॉल एकंदरीत या स्पर्धेमध्ये रिलीज केले. 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले. 10 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आतिश मतेने. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस दिशा भरपूर इम्पॉर्टंट असते. ज्यावेळेस दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तेच चित्र आपण पाहिलं सध्याच्या घडीला गोलंदाज आतिश मतेच्या माध्यमातून. तर सन्माननीय चंद्रकांत गरज साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं, स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत. चंद्रकांत गरज साहेबांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आतिशचा हा बॉल फुलटॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. उंची भरपूर गाठली चेंडूने, परंतु या क्षणाला कुठेतरी थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. कॉन्फिडन्स कमी झाला. स्वतःवर थोडासा नाखुश आहे बॉलर, कारण अप्रतिम दर्जाचा बॉल त्याने रिलीज केला होता, परंतु फिल्डर सनी त्या ठिकाणी तैनात होता. सनीच्या माध्यमातून चूक या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळाली. या चुका थांबवाव्या लागतील. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. एकंदरीत अवघ्या 12 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या आणि 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त होत आहेत. 4 गडी बाद 23 रन. चला पाणी घेऊन जायचं 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं. येणारे 12 बॉल आणि 20 रनच्या सरासरीने मात्र 40 धावा पूर्ण करायच्यात.
18 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 4 गडी बाद 23 रन. राहुल कडू ज्याने 2 बॉल पेस केलेत आणि चेतन ठाकूर ज्याने 5 बॉल पेस केलेत. 4 रनवर तो खेळतोय. नील 11 नावाखाडी हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये 63 धावांचा पाठलाग करतोय. आता मात्र 12 बॉलमध्ये 40 रन मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचे आहेत. जिद्द चिकाटीने लढा द्यावा लागेल. ज्या प्रकारे प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकार इम्पॉर्टंट आहे त्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी देखील करावी लागेल. फलंदाज राहुल कडू आणि चेतन ठाकूरला स्पेल नंबर 4 आणि चौथ्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केले जाईल. टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा एकीकडे उरण तालुक्यातील एक नामवंत संघ तर एकीकडे पनवेल तालुक्यातील एक नामवंत संघ. गोलंदाज सनी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर 12 बॉलमध्ये 40 धावांचं लक्ष. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला प्रतीक्षा लागली की या मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल की काय, कारण धावा लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर मात्र खऱ्या अर्थाने मैदानाच्या चौफेरी नफलातून बॅटिंग करावी लागेल. वेग भरपूर होता, वेगावर नियंत्रण जरूर होतं परंतु दिशा भरकटली. येस, इट इज अ वाईड. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव. आमचे गुंडलेखक मित्र मनीषजी चिर्लेकर फ्रॉम चिरनेर उरण रायगड जिल्ह्यातील एक नामवंत गुणलेखक म्हणून देखील सातत्याने आपण पाहतो. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. आमच्या समेत प्रवीणजी गायकर आणि त्याचबरोबर वैभवजी बोपी. या बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. थेट आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा विस्फोटक स्ट्रोक षटकार. जसा षटकार आला त्यानंतर एक नवचैतन्य वाढलं. टीम नील 11 नावाखाडी या टीमचं 11 बॉलमध्ये 33 धावांचं लक्ष आहे. जर या षटकामध्ये 3 ते 4 षटकार आले तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो नील 11 नावाखाडी संघ. सनीचा हा बॉल फोलोर पद्धतीचा करून काढलाय. डीपेक्षा कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. आशिष त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून 10 बॉल आणि 32 रनची गरज आहे. 10 बॉलमध्ये 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. आज पहिलेच रात्रांनी चांगला प्रतिसाद मायबाप प्रेक्षकांचा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं स्वराजच्या माध्यमातून. कारण ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली असेल ना त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा देखील वाढत असतो. 2 रनच्या साह्याने धावफलक आतापर्यंत 33 रन. 9 बॉल आणि 30 रन. 9 बॉलमध्ये 5 षटकार मारावे लागतील. राहुल कडू आणि चेतन ठाकूरला एक चांगली विस्फोटक कामगिरी करावी लागेल. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू चाललाय. ओव्हर द रोप सर 4 रनसाठी येतोय हा चौकार. भूषण भोईर आठ बॉलमध्ये 26 रनची गरज अजूनही आहे. हार मानण्यासाठी नील 11 नावाखाली हा संघ देखील तयार नाही. जिद्द चिकाटीने लढतायत. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर आहे. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून फलंदाज चेतन ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा लॉंग नटराज षटकार.
धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील अशी प्रतीक्षा लागली तमाम मायबाप प्रेक्षकांना. येस राहुल, या स्पर्धेचा आपण विचार केलात तर बाईक जी आम्हाला फलंदाजसाठी पुरस्कृत करून दिली गेली ते सचिन शेठ घरत, माजी उपसरपंच, गबान ग्रामपंचायत, शेलगर गावचे ते रहिवासी. उत्कृष्ट गोलंदाजसाठी बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते नटराज क्रीडा मंडळातर्फे. मालिकावीरसाठी नवनाथ म्हात्रे साहेब, जीबी कन्स्ट्रक्शन तथा NRG इंजिनिअरिंग आणि रायगड जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस. त्याच्यानंतर 2 लकी ड्रॉसाठी सायकल आम्हाला दिल्या युनिसबाई मचाडो. त्याच्यानंतर क्षेत्रसाठी त्यांनी 1 सायकल, एकूण 3 सायकल. महेशबाई भोईर यांच्या वतीनं 3 सायकल, महेंद्र बालकृष्ण भोईर यांच्या वतीनं आम्हाला 2 सायकल देण्यात आल्या आणि नटराज तर्फे आम्हाला 1 सायकल. मॅन ऑफ द मॅच खातापिता ग्रुप यांच्या वतीनं घड्याल, नटराज नावे तर्फे कॅप, रिहानी इंटरप्राइजेस नावेखाडी यांच्या वतीनं टी-शर्ट्स. त्याच्यानंतर टिफिन बॉटल शंभो ग्रुप यांच्या वतीनं संपूर्ण खातापिता ग्रुप, शंभो ग्रुप, लकी ग्रुप, टाकी ग्रुप, रॉयल ग्रुप, एन्जॉय ग्रुप, वॉरियर ग्रुप, गावदेवी मच्छीमार संघटना ग्रुप, जय हनुमान ग्रुप, किंगफिशर ग्रुप, सर्वांचं अभिनंदन. आम्ही स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. संस्थापक नटराज कला क्रीडा मंडळ हरीश्वर गणू म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. अध्यक्ष शैलेश पाटील, उपाध्यक्ष हेमंत म्हात्रे, सचिव सुनील म्हात्रे साहेब, खजिनदार संतोष भोईर साहेब, युनुस मचाडो साहेब, छोट्या नवनाथ म्हात्रे साहेब, सचिन पाटील, दिनेश भोईर, मिथुन घरत, रोशन भोईर, निनात काजी, भूषण भोईर आणि रोहन घरत, सर्वांचं आम्ही स्वागत करतो. 6 बॉल 20 रन. पहिलाच बॉल, यस इट इज अ वाईट. अशा धावा रोखाव्या लागतील टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा उरण या टीमला. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी जरूर दर्शवला आमच्यापर्यंत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल कडो आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 19 रन पूर्ण करायचे आहेत. विजय संपादन करण्यासाठी नील 11 नावाखाडी या टीमला भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू चाललाय, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज या मॅचमध्ये स्वराजने भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली आपल्या टीमसाठी. 5 बॉलमध्ये 18 धावा. जिद्द चिकाटीने आतापर्यंत लढा दिलाय टीम नील 11 नावाखाडी या टीमने. चेतनमध्ये क्षमता आहे. 5 बॉलमध्ये 18 धावा, 5 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील. नाभी गावाच्या बाजूला बसलेले नावाखाडी गाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओमकारचा हा बॉल बीट झालाय. फलंदाज चेतन पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. जसा टप्पा पडला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये आता मात्र 3 षटकार मारावे लागतील. आतापर्यंत एक चांगलं पुनरागमन करून दिले नील 11 नावाखाडी या टीमला या फलंदाजाने, परंतु या क्षणाला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती, प्रभावित करणारी गोलंदाजी, प्रेक्षकांची मन जिंकतोय गोलंदाज ओमकार तांडेल. आता मात्र 3 बॉलमध्ये 3 षटकार मारावे लागतील. 3 बॉल आणि 18 रन. या बॉलवर विकेट केलाय. टायमिंग चांगलं होतं, परंतु रन मिळतील 4. हा चौकार. चला, मेहरा स्पोर्ट्स मोराबे संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं. यस, थर्ड अंपायर. $49 रन आतापर्यंत झालेत आणि 2 बॉलमध्ये 14 रनची गरज अजूनही आहे. गोलंदाजीवर तर कदाचित आक्षेप घेतलाय पंच. यस, चला तिसरे पंच ऑनस्क्रीन या आपण. बरं, ऑनस्क्रीन अंपायर असतील तर रोहन गरत येथील कमिटी मेंबर्स.
2 बॉल आणि 14 रनची गरज. बॅटच्या स्लाइसचा वेध आणि फलंदाज चेतन ठाकूरची खेळी होते संपुष्टात. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो आणि फलंदाज चेतन ठाकूर बाद. एक बॉल मध्ये 14 धावा पूर्ण करायच्यात. सुरुवातीला फलंदाजीने प्रभावित केलं प्रतीक 11 सुरुंगपाडा या टीमने आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजीने प्रभावित केलं. तमाम मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकली. 1 बॉल आणि 14 रन. लाईन मिस केली आणि सामना क्रमांक 2 जिंकलाय टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा उरण या टीमने. हार्डलक टीम नील 11 नावाखाडी संघ. आपण देखील चांगला खेळलात, चांगला प्रयत्न आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि त्यासाठी तुम्हाला पराभव हा स्वीकारावा लागला. आपण एकंदरीत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल